नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या अशा काही घटना समोर येतात की एकनाथ शिंदेंची लाज जाते असं म्हणायला काही हरकत नाही. असं मी म्हणत नाही, अनेक जनसामान्यांमधली लोक म्हणतात की एकनाथ शिंदे काय करतायत आणि त्यांची खाली 40 जण गेले होते. ते 40 जणांना जे घेऊन गेले होते आणि गुवाहाटीला जाऊन पुन्हा येऊन स्वतः मुख्यमंत्री बनवून या 40 जणांना सत्तेत बसवलं होतं. हे 40 जण आता एकनाथ शिंदेंची लाज काढतायत की काय असं त्यांना स्वतःला देखील वाटत असेल. चायला काय साले यांना करून ठेवले, हे साले आपलीच लाज काढतात. कारण प्रकरणं तशी घडतात. एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या काही 1-2-3 दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या ज्या काही उर्मटपणाने ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, त्या गोष्टी खरोखर एकनाथ शिंदेंच्या इज्जतीला किंवा एकनाथ शिंदेंच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला ठेच पोहोचवणाऱ्याच आहेत. आणि त्यांची लोक बघा कशी आहेत असं दाखवून एकनाथ शिंदेंची लाज काढण्यासारखंच आहे. कारण प्रकरणं तशी आहेत. कारण जे काही आमदार निवास आहे त्या आमदार निवासामध्ये ते गायकवाड आमदार त्यांनी जे काही मारामारीच्या प्रकरण आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, अन्न शिळं देत आहे, त्यांनी गदारोळ केला सगळा आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ते मारामारी करताना दिसत आहेत. बनियनवरती टॉवेलवरती आहेत आमदार निवासामध्ये ते. त्याच्यानंतर कोणतरी व्हिडिओ काढतोय, त्यामध्ये संजय गायकवाड त्या समोरच्याला तोंडावरती मारतायत की आणि त्यांना सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. पण या सगळ्या गोष्टीतून निदर्शनास एक येतं की तुम्ही आमदार आहात. तुम्ही आत्तापर्यंत किती वेळात 2-3 टर्म आमदार काय ते राहिला असाल, मग आत्तापर्यंत शिळं जेवण तिथं मिळत होतं का? म्हणजे तुम्ही ते शिळं जेवण खात होता? हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी ते गायकवाड स्वतः आमदार निवासाचे काय ते अध्यक्ष तिथलं काहीतरी सगळ्या गोष्टीचे. आता ते कशाचे काय माहिती, पण तुमच्या हातात आहे ना ते. मग तुमच्या हातात आहे ते, मग तुम्ही त्या गोष्टी सगळ्या का नाही तेव्हा पाहिल्यात? म्हणजे आत्तापर्यंत सगळी लोक शिळान्न खात होते. म्हणजे तुम्ही अध्यक्ष असून तुम्हाला तुमच्या जेव्हा ताटात आलं किंवा तुम्हाला काय दुसरं काही करायचं असेल तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. कारण या ज्या काही गोष्टी आहेत, आता ते दिले सगळं अन्न औषध प्रशासनाला सगळं चेक करायला, तर 14 दिवसांनी रिपोर्ट येईल आणि रिपोर्ट तो काय त्यांच्याच बाजूने लागेल त्या आमदारांच्या. कारण ते आता ते कॅन्टीनवाला काय त्याचं असेल ते काय बोलतात त्याला टेंडर ते गेलं, त्यांच्या मर्जीचा दुसरा कोणी आणून ठेवायचं हाही प्रश्न उपस्थित होतो. पण एखादा आमदार बनियनवरती त्या तुमच्या टॉवेलवरती जाऊन मारामाऱ्या काय करतो काही करतो. हे असले आमदार म्हणून म्हटलं ना, साला लाज काढता एकनाथ शिंदेंची तुम्ही. दुसरे आपले संजय शिरसाट साहेब, अरे आतापर्यंत चांगलं म्हणतोय आपण, चांगलं म्हणतोय ठीक आहे, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक गोष्टीचा प्रश्न. ते सिगारेट काय मारत त्या पलंगावरती बसलेत किंवा काय, तो त्यांचा प्रश्न आहे. आजकाल कोणी व्यसन करत नाही. छोटी मोठी पोरं नको त्या गोष्टी नको त्या मार्गाला लागतात. पण प्रश्न कसा असतो, तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही आमदार असताना या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं वाटतंय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट एक प्रतिनिधी म्हणून करत असता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी असली पाहिजे. तुम्ही आमदार आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुम्ही प्रतिनिधित्व तिथे जाऊन करताय. एक मंत्री आहात आणि मंत्री असून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय आणि मग तुम्ही सांगायचं की तरुण बिघडतायत, तरुण व्यसनाच्या आहारी जातात. तुम्ही काय करताय? तुम्हाला त्या पदावरती नेऊन बसवलंय. या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदेची लाज जाते की काय असंच वाटायला लागलंय. कारण एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व देशामध्ये एवढ्या वेगानं पसरत आहे आणि शिवसेना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते बाळासाहेबांची. एवढं मोठं नेतृत्व आणि त्यांच्यासोबत असणारी लोक असले काहीतरी चाळे करत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण ते भरत गोगावलेंनी मध्ये काय ते कुठला आगोरे बिगोरी असं काय सगळ्या प्रथा त्या सगळ्या गोष्टी करत होते. तेही नको त्या गोष्टी करत बसतात आणि बरं ते सगळं सोशल मीडियावरती माध्यमांवरती येतं. याच्यातून निश्चित एकनाथ शिंदेंच्या कुठे ना कुठेतरी व्यक्तिमत्वाला काळिमा फासला जातो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण हे चुकीचीच कृत्य आहेत. हे एकनाथ शिंदेंना त्यांच्या लोकांना न शोभणारी कृत्य आहेत आणि त्यातून तुमच्या संघटनेची, तुमच्या नेत्याचं कुठे ना कुठेतरी नाव खराब होतं. एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवावं. आणि तुम्ही आमदार आहात, कोणी साधा सामान्य कार्यकर्ता नाही की मग तुमचं डोकं सटकलं मग तुम्ही काही करत बसाल. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून या सगळ्या गोष्टींवरती बोललं पाहिजे. तुमचं कृत्य असलं पाहिजे, तुमच्या भूमिका असल्या पाहिजेत. तुम्हीच जर नको त्या मार्गाला जाऊन नको त्या गोष्टी करत बसलात तर पुढच्या वेळेला तुम्हाला आमदार म्हणून निवडून देताना लोक देखील 10 वेळा विचार करतील.